नाव दिशा संजय दळवी. आज 28 फेब्रुवारी 2026 त्यानिमित्त मी पाण्याचा पृष्ठीय ताण हा प्रयोग दाखवणार आहे. साहित्य: पावडर, साबण, एक ताट आणि पाणी. एक ताट घ्या, त्या ताटामध्ये पाणी ओता. त्या ताटामध्ये पावडर ओता. साबणाला स्पर्श करा आणि ते ताटाला लावा. आता नेमके झाले काय? साबणाचा स्पर्श करून पाण्याच्या वरच्या बाजूला ठेवतो तेव्हा तिथला पृष्ठीय ताण कमी होतो. पावडरीचे जे कण आहेत ते दूर फेकले जातात. यावरून लक्षात येते साबणामध्ये ॲसिड असते, त्यामुळे पावडरीचे जे कण असतात ते दूर फेकले जातात. नमस्कार, माझे नाव पलक संजय गावडे. माझ्या प्रयोगाचे नाव वायू सर्वत्र पसरतात. आता हा एक मी गोल कापून पुट्टा घेतला आहे आणि हा कागदाचा रोल घेतला, तो ह्याच्यामध्ये घालून आता हे माचीस पेटवतो. आता कागद पेटला आहे, त्यातला धूर ग्लासामध्ये. यावरून समजते की वायू सर्वत्र पसरतात. साखर कशी वाटते ना? नमस्कार, माझ्या प्रयोगाचे नाव ज्वलनासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते. मी एक काचेचे ग्लास घेतले आहे आणि एक मेणबत्ती घेतली आहे, ती नीटपणे पेटत आहे. आता मी हे काचेचे ग्लास उपडी घालत आहे. ही मेणबत्ती विझली कारण त्याला ऑक्सिजन मिळाला नाही. त्यावरून असे समजते की ज्वलनासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते. नमस्कार, माझे नाव कैलाश प्रसाद हरमलकर. माझ्या प्रयोगाचे नाव वाफेचे बुडबुडे. साहित्य: वाटी, पाणी, साखर, ग्लास, स्ट्रॉ आणि शॅम्पू. कृती: सर्वप्रथम वाटी घ्या, त्यात थोडेसे पाणी ओता, मग त्यात साखर घाला. मग त्यात शॅम्पू ओता. मग ग्लास घ्या, त्याला अगरबत्तीने 2 ठिकाणी ठिपके काढा आणि एका छोट्या ठिपक्यात ती अगरबत्ती घाला. आणि दुसऱ्या ठिपक्यात स्ट्रॉ घाला.
मग याच्यावर फिरवायचं. बोल. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव चैताली रामचंद्र साटेलकर. या ग्लासात मी पाणी घेतले आहे. त्यात मी नेल पेंट घालणार. आता बघा. पेंट पेटली. नेल पेंट पेटली. याचा अर्थ नेल पेंटमध्ये रासायनिक पदार्थ असतात. आपल्या शरीराला हानिकारी असतात. नमस्कार, माझे नाव सौम्या नानुगावडे आहे. आज मी माझ्या प्रयोगाचे नाव आहे हवेत ऑक्सिजन असतो. आता मी एक ताट घेतले आहे. त्या ताटामध्ये पाणी आहे व मेणबत्ती आहे. त्याच्यावर मी काचेचा ग्लास उकळी घालणार आहे. मेणबत्ती विझली व पाणी वर आलं. ऑक्सिजन मेणबत्ती पेटण्यासाठी वापरला गेला व आणि ते पाणी वर आलं. छान दिसतंय वर, किती वर आलं. यावरून ऑक्सिजन सिद्ध होते. यावरून हवेत ऑक्सिजन असतो हे सिद्ध होते. धन्यवाद.